तर काय स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आम्ही चाललो आता एकविरा आईच्या दर्शनाला स्कूटी घेऊन. तर काय बघू शकता आम्ही पोहोचलो आता मुरबाड येथे. हे बघा आता जस्ट आम्ही मुरबाडमध्ये एंट्री केलेली आहे. बघूया ना मला आम्ही आता मोबाईलमध्ये मॅप बघत आहे किती किलोमीटर बाकी आहे ते. 95 किलोमीटर आगे. किती किलोमीटर बाकी आहे अजून? 95. कोणत्या रोडने जायचं आता? 95 किलोमीटर अजून बाकी आहे एकविरा. कोणत्या रोडने जायचं? तर तुम्हाला मी पुढे दाखवतो की आम्ही कसे कसे जाणार आहेत ते. तर चला. कोणतं जवळ होईल मला काय बघू शकता हा जो रोड आहे तो बारवी डॅम कडून जातो. आता आम्हाला हेल्मेट लावायला लागेल. आम्ही आता हायवेला लागलो आहोत. अजून 81 किलोमीटर बाकी आहे. गाईज आपण पोहोचलो आता कान्हेर गावामध्ये. बघा आता आम्हाला राईट टर्न मारायचा आहे. हा राईट मारायचा राईट. आता हाच ना? नाही हा. Head southwest, Linton. मागे आलो आहे. आता आम्हाला गावामधून जायचंय. चल चल South, पुढे जाऊन लेफ्ट लेफ्ट. पुढे जाऊन मॅप काही पण सांगतोय. turn right, then slide right. काय किती वेळा करतोय? सुटवायला ते नाही ना. सुटवायला Head southwest, Ah, then चल, slide चल. left. Slide right. चाल. मॅप कांगरला आमचा काही पण सांगतोय. Turn left, टर्न टर्न लेफ्ट आणि टर्न राईट. आता इकडून लेफ्ट मार. यो turn right. राईट. आम्ही चाललोय मॅपच्या भरोशावर. काय माहिती आम्हाला कुठे नेतोय मॅप. बरोबर आहे. चला आता बरोबर आहे. आता अजून 71 किलोमीटर अंतर बाकी आहे गाईच. 71. हा? परत येऊ का नको? परत येऊ का नको काही समजत नाही आम्हाला. आज थांबायला लागेल आम्हाला असं वाटतंय वस्तीला एकविरेला. परंतु उद्या कामावर जायचे. उद्या मॉर्निंग शिफ्ट आहे. त्यामुळे आम्हाला जावं लागेल घरी एकविरेवरून.
तर गाई जाते इथे भाऊंची वाडी आणि इथे वांगणीसाठी रस्ता आहे. आता आम्ही हा रस्ता पकडणार आहे. बघा इथनं जाणार आहेत. वांगणीवरून चाललो आम्ही. आतमध्ये आपल्याला भाऊंची वाडी सुद्धा बघायला भेटेल. तर दिसली तर तुम्हाला दाखवतो. आता सरळ जायचे आपल्याला. हाच रस्ता. हा ओके बरोबर आहे. चल चल. फर्स्ट टाइम चाललोय म्हणून एवढा मॅप लावून चाललंय. आम्ही आलोय घाटामध्ये आता. खंडाळा 7 किलोमीटर आहेत ना. खंडाळामध्ये आलोय. खंडाळा घाटामध्ये आता वेलोलीच्या टनावर आहे. आम्ही थांबलोय इथे मॅप बघायला. काही चुकलं तर नाही ना. बघ रे. हा आता डायरेक्ट वरती जायचे आपल्याला. असं काढतो. बापरे घाट बघा कसं आहे. वर आजी काय आता वरती जायचं ना डायरेक्ट काढतो. माझं काय चुकलं. प्रवेश बंद. पुणे एक्सप्रेस वे. हा खंडाल्याचा घाट आहे बघा. हा मार्ग आहे खंडाल्याचा. NH48. विशाल भाईचा व्हिडिओ कॉल आलाय. विशाल भाईचा व्हिडिओ कॉल. विशाल भाई तुला कायच बोलणं काय. काय आता 12 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे. 12 किलोमीटर जायचे आपल्याला अजून. माझी कारल्याची एक विरा माऊली भक्तांच्या हाकेला धावली. भक्तांच्या हाकेला धावते कारल्याची एक विरा माऊली. जाम मोठा कलप भेटलेला आम्हाला बघा. खूप मोठ्या ट्रॅफिक मधून आम्ही निघालो तेवढ्यात. आता आम्ही लोणावल्यामध्ये आहे.
मगनला चिक्की सगळीकडे आम्हाला दिसत आहे. मगनला चिक्की खूपच आहे. चला एकविरायच्या दर्शनाला. चला कारल्याला पोहोचलो आम्ही. कारला लेणी 2.9 किलोमीटर 2.9 किलोमीटर. तर काय बघू शकता आम्ही एकविराईच्या पायथ्याजवळ पोहोचलो आहे. बघा का एकविराईचा पायथ्याचा गेट. लोणावळा आई माऊलीचा उदो उदो. तर नमस्कार गाईज, आम्ही आलो एकविराईच्या दर्शनाला. हे बघा मागे मंदिर बघू शकता पायथ्याचं. आम्ही पोहोचलो आहे पायथ्यावर. आता पायथ्याखाली आहे बघा इथे मंदिर आहे. तुम्हाला मी मंदिराचे सिनेमॅटिक शॉट्स दाखवतो. चला. आणि आहे आमचा ज्ञानूशेठ. चला दर्शनाचं दर्शन घ्या. आता आम्ही जाणार आहेत वरती दर्शनाला. आता सध्या आपण मंदिरामधलं दर्शन घेऊ, नंतर आपण जाऊ वरती. तर गाईज आता एवढ्यात आमचं फोटोशूट झालेलं आहे आणि आम्ही दर्शनसुद्धा घेतलेलं आहे इथे. हे बघा मागे मंदिर आहे. चलो चलो. तर चला आपण आता वरती जाऊया. दादा दक्षिणा टाक बाळा. पैरी पैरी आईची बाळा. काय बरं आम्ही आता वरती शूट काढणार आहेत. चला. पालखीला येतंय ग आई तुझ्या पालखीला येतंय ग. एकदम गरम बढ़िया गरम बोला. गरम है एकदम बढ़िया गरम बोला. आता मी पायऱ्या चढत आहे. चिकन राईस नाही बोला. इकडे विशाल तू बोललाच ना किती पायऱ्या आहेत. आता बघ तुला दाखवतो किती पायऱ्या आहेत त्या. मी विशालला 350 पायऱ्या बोललो होतो, परंतु आता विशाल बघेल ब्लॉगमध्ये किती पायऱ्या आहेत त्या. विशाल बोलतो ना गाईस. हॅलो शुलुलू. हे बघा येथे खाली पायथ्याचं मंदिर आहे. आता आम्ही चाललोय वरती. येता का रे. अरे ते फास्ट चढलो ना दमलो. माझ्यात अजून स्टॅमिना आहे. मी थोडा अजून चढणार आहे. चला परत आमचा प्रवास सुरू झाला आहे. अरे पायऱ्यात काय 350 पायऱ्यात काय. किती पायरे आहेत? बघा ना तिथे बघ तू. साडेतीनशे पायऱ्या नाही, खूप पायऱ्या आहेत. विशाल सॉरी, तुला मी 350 बोललो.
एकविरा माऊलीचा उदो उदो. आणि बघतो का रे भविष्य बघतो का? भविष्य काय बघायचा? काय झालं तुझं भविष्याला? मोरती काय वाचू दे वय. तर भविष्य मग काय तुका बदलणार रे? त्याचा पैसे कमवण्याचा धंदा येतो भविष्य बघणं म्हणजे. तुझं भविष्य मी बघू का? नको बघू बाबा. ते किती अंतर बाकी अजून? लांब आहे अजून. गाईज आम्ही शहापूरपासनं त्याच्या दर्शनाला आलोय ज्ञानूची स्कूटी घेऊन 130 किलोमीटर अंतर पार करून. आमची जिरली आमची. तरी पण जाणी आहेच. तरी पण फिरणं आहेच. आता मी कामावरून आलेलो आहे नाईट करून. आज माझी सुट्टी होती तरी मी आलो आहे. आणि ज्ञानूची सुद्धा नाईट आहे आज तरी तो आला आहे. फिरून घ्या, मजा करून घ्या. आयुष्यात दुसरा काहीच नाही. काय रे बरोबर ना? गेला गेला मेला का गेला? टोप्या. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह मनसेचे स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहुयात हा राजकीय ज्ञानूचा स्टॅमिना बघा पलत पलत गेलाय वरती. तेव्हाच दमतो तो. बाय किती इथपर्यंत? तर आम्ही पोचलोय 60% तर पोचलोय वरती. बघा इथे दुकान आहेत. आता इथून आपल्याला चालत जायचं वरती. तुम्हाला काही घ्यायचं असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता. आणि बाय घांबुटले का रे? हां यानं ओटी घ्यायची का? ठीक आहे ना, पुढे भेटेल ना. पण काय तुम्ही दोघी काय इथे सुद्धा ओटे भेटतात. इथे वरती सुद्धा दुकान आहेत. हो ना रे, डेंजर ना. पाणी पाणी पाहिजे तुला? पाणी का आलं? जाम काम फुटलं रे. हे ज्ञानू घेतो का टोप्या? टोप्या घ्यायचे का? 10 मिनिटामध्ये आम्ही पोहोचू वरती. आता एकदम स्ट्रेट पायऱ्या लागल्यात आम्हाला. परंतु माझी रोज चढाई असते, ट्रेकिंगला जातो मी, त्यामुळे मला काही वाटत नाही चढायला. ज्ञानू तू जमलं आहे का रे? सवय मला यार, रोज करतो. तुला सवय आहे ना? हे बघ कसं चाललंय पलत. ज्ञानूच्या युगोवर आले वाटतं.
आम्ही आता वरती पोहोचणार आहेत थोड्या वेळामध्ये. ज्ञानू भाई, ज्ञानू तुला कसं वाटतं येऊन एकविरेला? मस्त एकदम. सांग ना, दमलाय काय? मला कधी दर्शन घेतो. आम्हाला झालंय कधी आम्ही जातोय वरती आणि दर्शन घेतोय. चला आता जाऊया आपण वरती. रोजची सवय असल्यावर दम लागत नाही. हो रोज दम लागला तुला. चालू वाटतं आता खरीच जिरली वाटतंय. गरम शेत अरे आता खूप गरमी आहे गाईस. घाम बघा किती फुटलाय बघा. लोक जोडीने येतात. आम्ही जाणार सिंगलच. आम्ही सिंगल आलोय. इकडं विजिटरला फॉरेनरला 300 रुपये. फॉरेनरला 300 रुपये चार्जेस इथे. आम्हाला काय नाही, आम्ही फुकट आलो. आणि फायनली गाईज हे बघा आपलं लोकेशन, एकविराईचं मंदिर आणि ह्या आपल्या लेण्या कारल्याच्या. एकविराईचा उदो उदो. पेमेंट आहे का? पेमेंट 2 जागा तुला. अरे इकडून मारा लागत ना घालून. तर काय थोडासा बेसिक फोटोशूट आम्ही करून घेतला आहे. आता आम्ही चाललो आहे आरतीचं ताट पलटी घ्यायला आरतीची, आणि आम्ही मंदिरामध्ये दर्शनासाठी जातो आहे. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चलो. किती नाही पायाला जाऊन परत घेते. देवीच्या पायाला जाऊन परत गाडीला घ्या. काय करा? कॅश ऑनलाईन. हे कितीला आहे? हा कितीला आहे? 200ला. हार घेतलेला आहे 200 रुपयाचा. खूपच मोठा हार आहे हे बघा. देतो तो देव दे ना. आता मी त्यांना बोलत नाही कशाला. आहेत का पण? आयचा उदो उदो. चला. कारल्याला येतय ग आई, तुझे कारल्याला येतय ग. घरी दिसतील, घरी ना मग मारतील मूस. या पलट्यात पहिले पोरगी पळाली. घरी दिसतील मूस मारतील. आज ओळखीचा आला असेल तर मूस मारा ना. कोणी तर ओळखीचा आला असेल त्याला बघा बरं ब्लॉगमध्ये कोण दिसतोय का? कोण आले ना पोरगी बघा बरं कोणी दिसतोय का तुम्हाला? किबला का? तर काय आम्ही हार घेतलेला आहे देवीसाठी. आता आम्ही चालू आहे मंदिरामध्ये. तर चला दर्शन घ्या तिकीट काढायला. आम्ही हार घेतलेला आहे बघा. एकविराईचा उदो उदो. हे बघा आईचं मंदिर. आणि दाखव रे. दाखव पण काय घेतलंय? एकविराईचा उदो उदो. कारल्याची एक काय माहिती कुठं जायची.
लय भरले जास्त महाराज लय अख्खा भरले. आज काहीच गर्दी नाही गाईच, बघू शकताय बघा. आमचा नंबर लवकरच लागलेला आहे. कडल्याची किनाय. दाखव तिथं सगळी बसल्यात त्यांना अख्ख्या ना. त्यांना दाखव ना ती. घरची बघितलं घरचे त्यांच्या. मूस मारायला पाहिजे मूस. काय आताच एवढ्यात आम्ही दर्शन घेतलेलं आहे, परंतु आतमध्ये कॅमेरा अलाव नसल्यामुळे तुम्हाला काही दाखवता आलं नाही. दाखवा जा ना थोडा मग. ते आता मोबाईलमध्ये मी थोडी क्लिप काढली, ती तुम्हाला दाखवेल मी. आता बघा हार, आता तो आमच्या गाडीला आम्ही लावू. हार आम्हाला वापस दिलेला आहे. नाही तुला कसं वाटलं दर्शन घेऊन भावा? एकदम भारी ना तुला. चांगलं वाटलं? काही गर्दी पण नव्हती, एकदम भारी दर्शन घ्यायला. मग आमचा हार तो कारल्याच्या एकविराईचं दर्शन घेण्यासाठी. तर खूप छान आमचं दर्शन झालं, गर्दी पण नव्हती आज. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टाटा. चला गाडी चालली रिटर्न. हार बांधतोय मस्त. हे बघ टाटा अशी मारा का शेपी जायचं का घरी? वैता गेला ना त्याचा. बसतील ना मध्ये ते वस्तीला थांबायला लागेल. 3 तास कोण प्रवास करेल एवढा? 150 किलोमीटर. टेन्शन जाणी आहेच ना, जायला लागेलच. जायला लागेलच घरी, वाट बघ.